नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच राजकीय भूकंप। काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया। आमदार रोहित पवारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांबाबत धक्कादायक वक्तव्य केलंय। आमदार अपात्रता प्रकरणी निकालाआधीच राहुल नार्वेकर राजीनामा देतील असा धक्कादायक दावा रोहित पवार यांनी केला आहे। त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय। आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी सुरू असतानाच आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाला कलाटणी देणारा दावा केलाय। सुप्रीम कोर्टाचा आमदार अपात्रता प्रकरणाचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचा आदेश दिलाय। तर दुसरीकडे राहुल नार्वेकरांनी नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच सुनावणीत खंड पडून दिलेला नाही। मात्र आमदार अपात्रता प्रकरणात सुनावणीत वेळ काढूपणा करण्यासाठी राहुल नार्वेकर राजीनामा देऊ शकतात असा तर्क रोहित पवारांनी लावला आहे। लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत, मग आता अजून टाइमपास कसा करायचा? अध्यक्ष कदाचित राजीनामा देतील, नवी अध्यक्ष निवडायला वेळ जाईल अशी संभावना सांगता येईल। अध्यक्ष निर्णय घेणार नसतील तर कोर्ट निर्णय घेईल असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे। आमदार रोहित पवारांनी विधानसभा अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत थेट भाष्य केल्यानं सत्ताधाऱ्यांनीही त्यांना जसं तसं उत्तर दिलंय। रोहित पवार फक्त चमकोगिरी करत आहेत। संघर्ष यात्रेला 100 लोकही जमत नव्हते। फेसबुक आणि ट्विटरवरून राजकारण करता येत नाही। अध्यक्ष राजीनामा देणार हे यांना कोणी सांगितलंय? ही यांच्या मनातली स्वप्न आहेत। सरकार पाडण्याचा काही मुद्दा नाही, सरकार आपलं टर्म यशस्वी पूर्ण करेल असं भाजपा आमदार अतुल भातखळकर यावेळी म्हणाले आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।